राहुल गांधींच्या वक्तव्यावरनं राजकीय वातावरण तापलं। राहुल गांधींनी शिवभक्तांचा अपमान केलाय अशी प्रतिक्रिया आली। एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली तर विजय वडेट्टीवार यांनी पंतप्रधान मोदींवरती निशाणा साधला। भाजप आणि काँग्रेसमध्ये सुद्धा जुंपल्याचं चित्र यामुळे आपल्याला बघायला मिळालं। बघूया। म्हणजे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान तर आहेच, परंतु तमाम महाराष्ट्रातल्या देशातल्या शिवभक्तांचा अपमान आहे। कारण हे बघा, जाणीवपूर्वक ही सगळी वक्तव्य होत असतात। हा महाराष्ट्राचा, मराठी माणसाचा अपमान करण्याचा जाणीवपूर्वक हेतू, सावरकरांचा वारंवार अपमान करणारे आता छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत यांची मजल गेली। हे चुकून झालेलं नाही, हे स्लिप ऑफ टंक नाही, आणि म्हणून त्यांची हे निंदाजनक वक्तव्य आहे आणि म्हणून त्यांनी माफी मागितली पाहिजे। ही दुपट्टी भूमिका भारतीय जनता पक्षाची दोगलेपणा आहे। या देशाच्या पंतप्रधानांच्या अधिकृत साईडवरून, पीएमओच्या साईडवरून पंतप्रधानांनी श्रद्धांजलीच वाहिली आहे जयंतीनिमित्त। हे जरा डोळे उघडून पहा म्हणा। तुम्ही तुमचे पंतप्रधान तुमच्या साईडवर, अधिकृत साईडवर, तिथे त्यावर बोलायला तयार नाही। राहुल गांधींच्या बदनामीसाठी आपलं झाकून आणि दुसऱ्याचं बघा वाकून ही जी भूमिका आहे हे यातून दिसते आहे। बघा, औरंगाच्या पिल्लावळा करून अजून दुसरी काय अपेक्षा नाही। हे हिरवे साप आहेत जे औरंगाच्या विचारावर आमच्या देशामध्ये राजकारण करतात आणि म्हणून त्यांना नेहमी आमच्या शिवरायांचा द्वेषच दिसणार। राहुल गांधींनी देशाची, जनतेची, शिवप्रेमीची माफी मागितली पाहिजे। त्यांनी इथे शिवरायांच्या पुतळ्यासमोर येऊन नतमस्तक झालं पाहिजे, आणि त्यांनी नाही केलं तर मग महाराष्ट्रामध्ये शिवप्रेमी त्याला किती वेळ इथे येऊन देतील त्यांना, त्या बाबतीमध्ये पुढचा काळ ठरवेल। विरोधकांनी आकस्मिकरित्या आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी शिवाजी महाराजांना अभिवादन न करता राहुल गांधींच्या विरोधात एक गरळ ओकण्याचा एक राजकीय कार्यक्रम करून टाकलेला आहे। राहुल गांधींचं ट्विट हा काही आज शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्तानं मूळ कार्यक्रम असू शकत नाही, मात्र सगळे कार्यक्रम सोडून देऊन विरोधकांनी आता राहुल गांधींच्या ट्विटच्या मागे लागलेले आहेत। हा खेळ काही विरोधकांचा नवीन नाही। पंडित जवाहरलाल नेहरूंजींच्या संदर्भात देखील अशाच प्रकारचा गरळ ओकण्याचं काम हे याआधीही झालेलं होतं।